ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं ते लोकनायक युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषाने स्वराज्य रक्षणाकरता स्वतःच्या प्राणाची आहुती दिली ते राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तीनही महापुरुषांना वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज आपल्या मिरज गावामध्ये अतिशय उत्साहात आनंदात शिवजन्मोत्सव सोहळा 2026 या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय स्वाभिमानाची ऊर्जेची आणि ताकदीची गोष्ट म्हणजे जगाला हेवा वाटावा असा आपल्या मराठ्यांचा इतिहास निर्माण करण्याची आणि त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम आपल्या शिवरायांनी या ठिकाणी केलेलं आहे। शिवजन्मोत्सव सोहळा आज जगभर साजरा होतो। आपल्या गावातही माझ्या माहितीप्रमाणे आपले वर्ष 4थे आहे। 22 पासून आपण या 22 पासून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली। हा सोहळा करण्याचा उद्देश काय तर आपल्याला शिवाजी घडवायचा। आता शिवाजी घडवायचे म्हणजे काय आपल्याला जाऊन कोणत्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा आहे का शाहिस्तेखानाला मारायचा आहे का नाही। प्रत्येक काळानुसार प्रत्येक काळाची गरज असते आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला मार्गक्रमण करायचं असतं तो काळ ठरवत असतो। त्यावेळेस शिवाजी महाराज लढले कारण की परिस्थिती त्या पद्धतीची होती। आपला भारतीय संस्कृती भारतीय समाज आपली महाराष्ट्र संस्कृती धोक्यात होती। मोगल असतील किंवा मग या दख्खनच्या पठारावर असलेले बाकीचे मुसलमान सरदार असतील यांनी भारतीय संस्कृतीला भारतीय लोकांना धोका निर्माण केला होता। म्हणून काळाची गरज आणि भारतीय स्वाभिमानाला उंच पताकावर नेण्याचं काम त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीवर आणि ढालीच्या बळावर त्यांनी केलेलं आहे। पण आजच्या काळात आपली तलवार काय आणि आपली ढाल काय हे आपल्याला ओळखणे आवश्यक आहे। तर आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची तलवार आहे, आपली पेन आपली लेखणी आणि आपली पुस्तकं म्हणजेच आपली ढाल आहे। या ढालीच्या आणि तलवारीच्या जोरावर आपल्याला आपल्या जीवनाची लढाई जिंकायची आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग प्रशस्त करायचा आहे। शिवाजी महाराजांनी आपल्याला असे काही गुण दिले आहेत की त्यांचा एक एक व्यक्तिमत्वाचा एक एक गुण जर आपण आत्मसात करायला गेलो तर कदाचित हा जन्म आपल्याला अपुरा पडेल। त्यांची प्रशासन व्यवस्था असो त्यांचं स्त्री दाक्षिण्य असो त्यांनी सापडलेली धर्म सुधारण्याची चळवळ असो धर्म चिकित्सकपणा असो त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा शहाजीराजे भोसले त्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा त्यांची जी आई होती मा जिजाऊ सती जाणार होती परंतु त्यावेळेस त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन राबवला आणि जिजामातेला सती जाण्यापासून रोखलं। या स्वराज्याला मला आणि या भूमीला तुमची गरज आहे असे आधुनिक विचारांचे राज्य आरमारांचे जनक त्यांना माहित होतं की आपल्या भारतावर खरा धोका हा पुढे समुद्रातून येणार आहे म्हणून त्यांनी आरमार पहिल्यांदा या भारतात बनवलं आणि भारतीय नौदलाचे प्रणेते जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं। म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक गुण हा आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या लढाईसाठी आपण वापरू शकतो। अशा प्रकारचे 400 वर्ष होऊन गेले। आज 396वी जयंती आहे। 400 वर्ष होऊन गेले। 400 वर्षांनंतरही आपला राजा आपल्यासाठी मार्गदर्शक आहे आणि पुढचे 400 वर्ष किंवा 1000 वर्ष किंवा जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजा आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या जीवनाच्या लढाईला या ठिकाणी मदत करतील। कार्यक्रमाची वेळ बघता आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचा चिमुकल्या बालकांचा या ठिकाणी उत्साह बघता जास्त न बोलता तुम्हा तमाम जनतेला शिवजन्मोत्सव सोहळ्याचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। माझ्यासाठी आजचा दिवस आणखी एक खास आहे की माझा छोटासा मुलगा अवघ्या नर्सरीत असलेला 3.5 वर्षाचा मुलगा आज या ठिकाणी डान्स करणार आहे। त्यासाठी एक आनंदाची बाब आहे सोबतच बाकीचेही मुलं आहेत ते पण डान्स करणार आहेत। म्हणजे त्यांनी या वयामध्ये शिवाजी महाराज हा शब्द त्यांच्या कानावर पडणे हे सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो। पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।